नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, मी विश्वास ठोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाईन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत। या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे। त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही, म्हणूनच बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे। आज आपण इयत्ता तिसरी परिसर अभ्यास, आपला विषय आहे परिसर अभ्यास। आणि या परिसर अभ्यास या विषयामध्ये आपण पाहणार आहोत 11 नंबरचा जो काही पाठ आहे त्या पाठाविषयी आपण माहिती घेत आहोत। आपली हवेची गरज। आपल्याला माहित आहे की प्रत्येकाला हवेची गरज असते आणि या हवेवरच आपलं हे जे जीवन असतं हे अधिक चांगलं होत असतं। आपल्याला हवा जर मिळाली नाही तर आपल्याला श्वास घेणं हे कठीण होऊ शकतं आणि म्हणून ही आपली जी हवेची गरज आहे ही फार महत्त्वाची आहे, कारण हवा ही अनेक कारणांसाठी उपयोगाची असते। आता इथे तुमच्यासमोर या हवेची काही चित्रसुद्धा दाखवलेली आहे। ही हवा बघा इकडून तिकडे आणि तिकडून इकडे कशा पद्धतीने पसरलेली असते हे आपण या चित्रामध्ये पाहू शकतो। त्याचबरोबर या हवेमुळे जे काही ढग आहेत ते ढगसुद्धा इकडे तिकडे पसरतात, हेही आपण या चित्रामध्ये पाहू शकतो। आणखी या चित्रामध्ये बघा, जसं हवेची इथे काही बलून दाखवलेले आहेत पायी, ते कसे हवेमुळे उंच उंच उडतात हे आपल्याला या चित्रामधून दिसून येतं। म्हणजे हवेमध्ये किती शक्ती आहे हे सुद्धा इथे आपण बघू शकतो। आता इथे सुद्धा बघा, हे हवे, या हवेमुळेच हे सगळं हे बलून इकडे तिकडे 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 जात असतात। म्हणजेच आपल्याला ही हवा अनेक कारणांसाठी उपयोगाची असते। मगाशी सांगितल्याप्रमाणे ढग कशा पद्धतीने जातात हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहतोय। बघा किती प्रकारे हवेचं कामकाज चालू असतं। म्हणजे हवा काही स्थिर नाही आहे, हवा एका ठिकाणी राहत नाही, हे आपण या चित्रांवरून पाहू शकतो। मग आता आपल्याला आपल्या पुस्तकामध्ये एक कोड दिलेलं आहे। आता तुम्हाला बरीचशी चित्र दाखवलेली आहेत की हवा कशा पद्धतीने आपलं काम करतं आणि ती एका ठिकाणी राहते का, आपल्याला दिसते का, हे सगळे प्रश्न त्या मगाशी जी चित्र दाखवली गेली त्या चित्रांमध्ये होते। आता इथे काही प्रश्न आहे की चोहीकडे पसरली आहे, तुमच्या आजूबाजूला दिसत नाही, डोळ्यांना लागत नाही हाताला, आहे तरी कोण, येईल का ओळखायला। अशा प्रकारचे कोड आहे की ही हवा सर्व ठिकाणी पसरलेली आहे। मागाशी बरेच चित्रामध्ये दाखवले की हवा किती पसरलेली आहे आणि ती आता आपल्या आजूबाजूला सुद्धा आहे, परंतु आपल्या डोळ्यांना दिसते का, नाही, आपल्या हाताला लागते का, नाही, मग आहे तरी कोण, येईल का ओळखायला, असं कोड दिलेलं आहे। मग इथे सुद्धा ही मुलं बघा काय करतायत, ही मुलं सुद्धा अशी गोल गोल फिरतायत आणि त्यांना सुद्धा हवा लागत नाही, परंतु जोराचा वारा मात्र त्यांच्या अंगाला स्पर्श करून जातोय, परंतु त्यांना मात्र काही दिसत नाहीये। तर अशा पद्धतीने या ठिकाणी ही हवा आपल्याला या प्रश्नाचं उत्तर हवा हे सांगता येईल। त्याचबरोबर आपली हवेची जी काही गरज आहे ही गरज जर पाहिली आपण तर बघा, या हवेमुळे या ठिकाणी जे काही पवनचक्क्या असतात त्या पवनचक्क्यासुद्धा कशा पद्धतीने हवेमुळेच फिरत असतात।
म्हणजे हवा ही या पवनचक्कीला सुद्धा उपयोगाची असते आणि या पवनचक्क्या अतिशय स्मूथली फिरत असतात. हवा हळुवार आणि ही पाती खूप मोठी मोठी असतात तरीसुद्धा त्या हवेमुळे त्या फिरत असतात. इथे ह्या बलूनचं सुद्धा चित्र दाखवलं गेलेलं आहे की तो या हवेमुळेच तो बलून उंच गेलेला आहे. इथे सूर्यप्रकाशाचं एक चित्र घेतलं गेलेलं आहे. कारण सूर्यप्रकाशाची जी काही किरणं असतात ज्या ठिकाणी हवेचं हे असतं अशा पद्धतीने हवेमार्फतच सूर्यप्रकाशाची किरणं आपल्याला दिसत असतात. मग इथे हवा जी आहे या हवेचा जर आपण विचार केला तर हवेमध्ये काही घटक आहेत. जसा एक ऑक्सिजनचा घटक आहे. हा ऑक्सिजनचा घटक हा जवळजवळ 21% ऑक्सिजनचा घटक आहे. नंतर कार्बन डायऑक्साईडचा घटक 1% असतो आणि नायट्रोजनचा घटक जे आहे हे 78% आहे. अशा पद्धतीने या हवेच्या बाबत आपल्याला सांगता येईल हवेचे घटक महत्त्वाचे. आता इथे ही मुलं फुगा फुगवत आहेत. हा फुगा फुगवत असताना मोठा झालेला आहे. मग हा फुगा का मोठा झाला? हा फुगा का मोठा झाला याचं उत्तर आपल्याला माहीत आहे की तुम्ही सुद्धा बऱ्याचदा ही फुगे अशा प्रकारचे फुगे फुगवलेले आहेतच. मग आपण हवा जेव्हा फुगा फुगवतो तेव्हा आपल्या तोंडातून एक हवा त्यामध्ये टाकत असतो आणि त्यामुळे हा फुगा इथे मोठा झालेला आहे हे आपल्याला दिसून येईल. कारण हा प्रयोग आपण प्रत्येकाने केलेला आहे. आता आणखी एक प्रश्न आहे की ही जी हवा आहे या हवेला ही हवा दोन्ही फुग्यामध्ये भरलेली आहे. परंतु दोन्ही फुग्यामध्ये सारख्या पद्धतीने हवा भरलेली आहे आणि त्यावेळेला इथे एक तराजूसारखं दाखवलेलं आहे आणि त्यावेळेला ही दोन्ही फुगे अगदी सारखे दाखवले गेलेले आहेत. परंतु मग हवेला वजन आहे का हा प्रश्न येतो ना. आता इथे मात्र ते फुग्यामध्ये हवा आहे म्हणून तिथे स्थिर आहे. परंतु जर समजा ह्या गुलाबी रंगाच्या फुग्याला जर सुईने असं टोचलं तर काय होईल? हा फुगा फटकन फुटून जाणार आहे आणि त्यातली हवा जी आहे ती मात्र निघून जाणार आहे. मग त्यावेळेला काय होणार आहे? हा जो निळ्या रंगाचा फुगा आहे हा फुगा याचं जे काही पारडं आहे हे खाली या बाजूला खाली येणार आहे आणि ही बाजू कशी होणार आहे? वर होणार आहे. याचाच अर्थ काय की त्या हवेला वजन आहे. कारण हा फुगा फुटला म्हणजे यातली हवा निघून गेलेली आहे आणि त्यामुळे हे पारडं खाली आलेलं आहे असं आपण समजू शकतो. बघा इथे तशाच पद्धतीने हे चित्र दाखवले की हवेला वजन आहे. कारण या ठिकाणी फुग्याला काय केली टाचणी टोचली होती, सुई टोचली होती म्हणून हा भाग वरती गेलेला उचलला गेला आहे आणि निळ्या रंगाचा फुगा हा खाली आलेला आहे. म्हणजेच याचा अर्थ हवेला वजन आहे. आता हवेला वजन आहे. मग हवा अनेक कारणासाठी उपयोगाची असते. परंतु काही कृत्रिम साधनं आहेत की जी पंखा आहे, हा टेबल पंखा आहे, हा सिलिंगचा पंखा आहे, हा ए सी आहेत, विंडो ए सी, स्प्लिट ए सी अशा प्रकारचे इथे एअर कंडिशन वगैरे ही दाखवलेली ही चित्र आहेत. आता इथे यामध्ये सुद्धा इथून सुद्धा आपल्याला हवा मिळते. परंतु ही हवा काय इथे त्याच्यामध्ये तयार होते का? ही हवा याच्यामध्ये तयार नाही होणार. हे पंखे जेव्हा फिरतात तेव्हा ते काय करतात? अगदी जोराने फिरत असतात गोल गोल. परंतु त्याच्या भोवती जी काही हवा असते ती हवासुद्धा त्या पंख्याबरोबर फिरत असते आणि त्यामुळे ती हवा आपल्याला आपण पंख्याखाली जर बसलो ती खाली लागत असते. म्हणजे अशा पद्धतीने या हवेच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगता येईल की ही कृत्रिम हवा इथून याच्यामुळे काही हवा कृत्रिम अशी मिळणार नाही आहे. परंतु आपल्या या पंख्याच्या भोवती म्हणजे जी हवा आहे ती या पंख्याच्या पात्यांमध्ये हे जेव्हा फिरतं तेव्हा ती हवासुद्धा फिरत असते आणि ती हवा आपल्याला लागते. म्हणजे परंतु आपण म्हणतो की अरे पंखा जोरात फिरवा म्हणजे याचा अर्थ काय की पंखा फास्ट करा. म्हणजे याचा अर्थ की पंखा जेव्हा गोल फिरायला लागतो तेव्हा तो फास्ट जोराने फिरतो तेव्हा त्यावेळेला ती हवासुद्धा जोराने फिरत असते. तर अशाच पद्धतीने इकडे हे ए सी सुद्धा तशीच असतात की ह्याचंसुद्धा
की ही जी बाहेर आतली जी हवा असते ती यामधून हवेतलं बाष्प काढून घेतलं जातं आणि ती हवा थंड होत असते. असाही भाग इथे या एसीचा असतो. मग आता ही जी हवा आहे, ही हवा सभोवताली पसरलेली आहे, परंतु ती आपल्या डोळ्यांना दिसत नाही. हवा ही आपल्या सभोवती पसरलेली आहे. आपण ज्या ठिकाणी बसलो आहे, कुठेही बसलेला असो, परंतु त्या ठिकाणी आपल्याला आपल्या सभोवताली हवा असतेच. मग तुम्ही झाडाखाली बसा, घरात बसा, डोंगरावर जा किंवा कुठेही जा, त्या ठिकाणी हवा पसरलेली आहेच. परंतु फक्त एवढाच फरक आपल्याला जाणवेल की काही ठिकाणी हवा अगदी जोराने आपल्याला दिसेल आणि काही ठिकाणी हवेचा जो काही वेग असतो तो अगदी कमी असतो आणि म्हणून ती हवा आपल्याला काही ठिकाणी कमी जाणवते. परंतु असं होतं की उन्हाळ्याचे दिवस असतात आणि त्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या घरामध्ये सुद्धा आपल्याला गरम होत असतं. कारण काय होतं, उष्णतेने म्हणजे सूर्याच्या किरणांच्या उष्णतेमुळे काय होतं, का ही जी हवा आहे ती गरम होते आणि त्यामुळे आपल्याला सुद्धा उकडतं म्हणजे गरम होतं. परंतु मुद्दा असा आहे की ही हवा आपल्या सभोवताली पसरलेली आहे आणि ती आपल्या डोळ्यांना दिसत नाही. हवा आपल्या डोळ्यांना दिसत नाही. ती फक्त आपल्याला काय होते, जाणवते. ती फक्त आपल्याला कशी जाणवते. तर अशा पद्धतीने ही हवा आहे, आपल्याला हवा स्पर्श करते परंतु डोळ्यांना मात्र दिसत नाही. आता याचं एक उदाहरण सांगतो. जेव्हा एखादी म्हणजे इथे आपण म्हणजे श्वासोच्छ्वास करतो, म्हणजे अनुलोप विलोप करतो किंवा विपश्यना करतो, त्यावेळेला जेव्हा आपण ती हवा आत घेत असतो, त्यावेळेला आपल्याला काही नाकाच्या भोवती स्पर्श जाणवत असतो असा. परंतु प्रत्यक्षात मात्र त्या ठिकाणी आपल्याला हवा ती डोळ्यांना दिसत नाही. परंतु स्पर्श मात्र नक्की जाणवतो की आता आपण आपल्याला इथे हवेने स्पर्श केलेला आहे, हे मात्र त्या ठिकाणी दिसतं. आता इथे हा एक फुगा दाखवला आहे, हा फुगा टोचल्यानंतर अगदी फुटून जातो, त्यातली हवा निघून जाते, असं एक चित्रसुद्धा दाखवलं गेलेलं आहे. पण ती हवा दिसली की आपल्याला दिसलेली नाही. म्हणजे ती हवा आपल्याला, तिला रंग नसल्यामुळे हवा दिसत नाही आहे, हवेला वास नाही आहे आणि हवेला चवसुद्धा नाही. परंतु तुम्ही असं म्हणा की मग आता आपण रस्त्याने चाललो, मग तिकडे कचराकुंडी आहे, मग आपल्याला वास येतोय, मग हवेला वास नाही असं कसं म्हणता? मुद्दा असा आहे की हवेला मुळात वास नाही आहे, परंतु तो कचराकुंडीतला कचरा काय झाला आहे, कुजलाय, सडलाय आणि त्या कुजण्या सडण्याचा जो काही वास हे असतो तो त्या हवेमध्ये पसरला आहे आणि हवेमध्ये पसरल्यामुळे आपल्याला त्या हवेचा वास येतोय, परंतु म्हणजे त्या ठिकाणच्या कचऱ्याचा. परंतु मुळातच हवेला वासही नाही आहे आणि चवसुद्धा नाही आणि रंग घेतला जातो आणि नाकाने श्वाससुद्धा बाहेर सोडला जातो. आता या चित्रात आपण पाहू शकतो की एका चित्रात हवा आत घेतली जाते, दुसऱ्या चित्रामध्ये हवा बाहेर सोडली जाते. तर अशा प्रकारची क्रिया ही आपल्या शरीरामध्ये सतत चालू असते. हवा आत घेणे, हवा बाहेर सोडणे, हवा आत घेणे, हवा बाहेर सोडणे. तर यालाच आपण श्वास घेणे आणि नाकाने हवा बाहेर काढणे, त्याला आपण उच्छ्वास असं म्हणतो. म्हणजे ही जी क्रिया आहे ही श्वासोच्छ्वासाची क्रिया आहे असं आपण म्हणू शकतो. कारण ही जी क्रिया आहे ही क्रिया न थांबता सतत होत असते. म्हणजे आपला जो श्वासोच्छ्वास होत असतो, हा श्वासोच्छ्वास न थांबता सुरू असतो आणि या श्वासोच्छ्वास होण्याची जी काही क्रिया आहे त्या क्रियेला आपण श्वसन असं म्हणतो. एक शांत झोपलेली व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीच्या संदर्भामध्ये आपण ही माहिती घेतोय. जसं यामध्ये प्राणीसुद्धा असतात. म्हणजे झोपलेली व्यक्ती, बसलेली व्यक्ती, अशा व्यक्तींचं जर आपण निरीक्षण केलं तर आपल्याला त्यांची छाती वर खाली होताना दिसतं, पोट हलताना दिसतं. याचाच अर्थ काय होतो, या ठिकाणी श्वासोच्छ्वासाची क्रिया चालू आहे हे आपल्याला समजतं. आणि इथे जी व्यक्ती दाखवलेली ही योगा करते आणि त्यामुळे त्याने डोळे बंद केलेले आहेत, परंतु त्याची श्वसनाची जी काही क्रिया आहे ती मात्र तिथे चालू आहे. असं प्राण्यांचं सुद्धा असतं. आपण एक यामध्ये
आपल्या पाळीव प्राणी तो म्हणजे कुत्रा. या पाळीव प्राण्याचं जर निरीक्षण केलं तर त्याचा त्याची श्वसनाची क्रिया ही आपल्या लक्षात येईल का त्याचं पोट अगदी खालीवर आपल्याला हलताना आपल्याला दिसू शकतं. म्हणजे इथे इथे एक प्रश्न आहे की आपण श्वसन का करतो. तर आपल्या शरीराचे काम हे एखाद्या यंत्राप्रमाणे चालू असतं आणि यंत्राला ज्याप्रमाणे ऑइल, पेट्रोल, डिझेल असे पदार्थ लागतात. आता हे पदार्थ जर त्या यंत्राला पुरवले तर त्या ठिकाणी काय होते, ऊर्जा निर्माण होते आणि त्यामुळे ते यंत्र नीटपणे काम करत असतं. असंच आपल्या शरीराचं सुद्धा असतं. आपल्या शरीराचं काम व्यवस्थित चालण्यासाठी आपल्याला हवेची गरज असते. मग यामध्ये आपण श्वास घेत असतो, म्हणजे हवा आत घेतो, हवा बाहेर सोडतो. म्हणजे श्वास घेताना हवा आपण आत घेतो आणि हवेमुळेच आपल्याला ताजेतवानं वाटत असतं आणि त्यामुळे आपल्याला उत्साहसुद्धा वाटतो, काम करण्यासाठी नवा जोम येतो. जर एखाद्याला बघा आपल्याला हवा जर कमी पडली तर आपल्याला कोंदटल्यासारखं होतं आणि अगदी मरगळल्यासारखं सुद्धा होतं. म्हणजे एकंदरीत जशा माणसांना म्हणजे सजीवांना हवेची गरज असते तसं प्राण्यांनासुद्धा हवेची आणि म्हणजे गरज असते, हे आपण पाहिलेलं आहे. म्हणजे एकंदरीत मगाशी तुम्हाला उदाहरण दिलं की कुत्र्याचं बारकाईने निरीक्षण करा, त्याची श्वसनाची क्रिया आपल्याला लगेच समजून येते. म्हणजे अशा पद्धतीने आपण हे श्वसन करत असतो. आणि पुढचं आहे त्यामध्ये आता मासे आहेत पाण्यात. मासे हे पाण्यात राहतात, मग ते श्वासावाटे हवा आत कशी घेतात असा प्रश्न आपल्याला पडत असतो. तर या ठिकाणी मित्रांनो, पाण्यात विरघळलेल्या हवेचा त्यांना उपयोग होत असतो. तसं आपण म्हणतो की पाण्यामध्ये जी काही हवा असते, मग त्यामध्ये ऑक्सिजनसारखे वायू असतील, ह्यांचा उपयोग या प्राण्यांना होत असतो. म्हणजे ते पाण्यामध्ये जरी असतील मासे तरी त्यांना त्या ठिकाणी हवेतले जे काही घटक असतात ते पाण्यात विरघळलेले, त्याचा उपयोग त्यांना होत असतो. आणि म्हणून जर एकंदरीत माशाचं जीवन असं आहे की पाण्याच्या वरती जर काढले तर ते लगेच मरतात. म्हणजे त्यांना वरची जी हवा आहे ती त्यांना सहन होत नाही आहे, परंतु पाण्यामध्ये मात्र ते व्यवस्थितपणे आपलं जीवन जगत असतात. आता जसं इकडे एक फिश टँक दाखवलेला आहे, इथे सुद्धा तसंच आहे. आता ह्या फिश टँकमध्ये की पाणी आहेत, मासे आहेत, परंतु मग हवा कुठे गेली, इथून कुठे मिळाली हवा. तर इथे एक फिल्टर असतो, त्या फिल्टरद्वारे ती हवा त्या ठिकाणी हे केली जाते. त्यांना दाखवलेले चित्र बघा इथे. आणि अशा पद्धतीने त्यांना या फिश टँकमध्ये सुद्धा हवा मिळत नसते. म्हणजे एकंदरीत त्यांना जी हवा पुरवली जाते ती बाहेरची मशीन असते, त्या मशीनद्वारे ती हवा पुरवली जाते आणि त्यामुळे आपल्याला पेटीमध्ये काय होतात, बुडबुडेसुद्धा त्या दिसत असतात काचेच्या फिश टँकमध्ये. आता एक प्रयोग आहे, तो प्रयोग कशा पद्धतीने आपण करू शकतो त्याचं एक इथे चित्रसुद्धा दिलेलं आहे. 2 चित्र दिली बघा. ग्लासमधील पाण्यात हवेची फुंकर घातली आपण. म्हणजे एक ग्लास घेतला, त्या ग्लासमध्ये पाणी घेतलेलं आहे. काचेचा ग्लास घेतला तर अधिक चांगलं आहे. अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण एक स्ट्रो घेतलेला आहे. म्हणजे इथे या चित्रामध्ये दाखवले मुलाने तो स्ट्रो घेतलेला आहे आणि ग्लासमध्ये जे काही पाणी आहे तो त्या स्ट्रोच्या साहाय्याने त्या ग्लासमधल्या पाण्याला फुंकर घालतोय. आता फुंकर घातल्यामुळे ग्लासमधल्या पाण्याला काय झाले, बुडबुडे आलेले आहेत. म्हणजे याचाच अर्थ काय झाला की ते जे बुडबुडे आहेत ते बुडबुडे हवेचे आहेत, कारण आपण त्या मुलाने त्या ठिकाणी त्या स्ट्रोच्या साहाय्याने हवा आत फुंकलेली आहे. म्हणजे एकंदरीत हवेचे बुडबुडे इथे आपल्याला दिसून येतात. तर अशीच परिस्थिती माशाच्या संदर्भात मध्ये सुद्धा माशांना जी काही हवा मिळते ती पाण्यातली जी काही विरघळलेली हवा असते ती मिळत असते. आता आणखीन एक प्रयोग दाखवला की पाण्यामध्ये ग्लास उलटा करा. तर पाण्यामध्ये जर ग्लास उलटा केला तर परिस्थिती अशा पद्धतीची असते की तो ग्लास लवकर
सहजासहजी बुडत नाही पाण्यामध्ये. तर तो त्या ठिकाणी त्या ग्लासमध्ये मुळामध्ये हवा असते आणि त्यामुळे प्लेन अगदी सपाट पाणी जर असेल त्या एखाद्या सपाट भांड्यातलं ते बुडवण्याचा प्रयत्न केला तर लवकर त्या ग्लासमध्ये पाणी शिरत नाही. जेव्हा जोपर्यंत ती हवा बाहेर जात नाही ग्लासमधली तोपर्यंत पाणी आतमध्ये जात नाही. म्हणजे इथे ते बुडबुडे आपल्याला दिसून येतात. हे बुडबुडे आहेत हवेचे, कारण ते ग्लासमधली हवा होती आणि ती बुडबुड्याच्या रूपाने बाहेर पडताना दिसते. मेणबत्ती सुद्धा तसंच आहे. ही मेणबत्तीच्या ज्वलनाला हवेची गरज असते, ऑक्सिजनची गरज असते. तर ती त्या ठिकाणी जर त्या मेणबत्तीला ज्वलनासाठी हवा मिळाली नाही, ऑक्सिजन मिळाला नाही तर ती मेणबत्ती विझून जाईल. मग इथे प्रयोग दाखवला की काचेचा ग्लास आहे त्या आणि तिथे मेणबत्ती, जळणारी मेणबत्ती त्याच्या तिथे आहे आणि ग्लास उलटा करून ठेवला आहे. पण जोपर्यंत ग्लासमध्ये ती हवा होती तोपर्यंत ती मेणबत्ती जळत होती आणि हवा संपल्यानंतर मेणबत्तीचं ज्वलनसुद्धा बंद झालेलं आहे. आता तुम्हाला इथे या संदर्भात काही प्रश्न दिलेले आहेत. हवेची गरज आपल्याला का असते? हवा आपल्याला दिसते काय? हवा कशी शोधता येईल? हवेला रंग असतो काय? कुत्रा श्वसन करतो हे कसे ओळखाल? तर अशा प्रकारचे हे साधे साधे काही प्रश्न आहेत. या प्रश्नाची आपण उत्तरं लिहू शकतो. आणि या पाठामध्ये एकंदरीत आपण काय काय शिकलो आहे? हवा सर्वत्र असते, हवा डोळ्यांना दिसत नाही, हवेला रंग, वास आणि चव नाही आणि सर्व सजीवांना श्वासोच्छवासासाठी हवेची गरज असते. याशिवाय एक आपण लक्षात ठेवायचं आहे की जर शुद्ध हवा पाहिजे असेल तर त्यासाठी आपल्याला दररोज काही वेळेला मैदानामध्ये खेळलो तर आपल्याला त्या ठिकाणी हवा ही शुद्ध मिळेल. हेही त्यामध्ये आपण त्याचा एक भाग म्हणून अभ्यासू शकतो का तुम्ही त्याचा अनुभवसुद्धा घेऊ शकता. नंतर इकडे आणखी एक प्रश्न दिला होता की या माशांना हवा कुठून मिळते? या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे आणि पाठ्यपुस्तकात दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत. त्याचबरोबर आपल्याला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत, ते प्रश्नसुद्धा आपण सोडवायचे आहेत. आणि याबरोबरच या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवर जरूर कळवायच्या आहेत. धन्यवाद.